हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। त्या भगवान परमात्म्याचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागते सज्जन हो। हे सगळं जग आपल्याला जे दिसणार आहे ना, या जगात अशा काही सुंदर वस्तू आहेत बघा, निसर्गतः त्या सुंदर आहे, त्याला बनवलं नाही कोणी। एखाद्या बागेमध्ये जर गेलो, एखादं फूल जर तोडून हातात घेतलं ना, तर माणूस विचार करीत नाही त्याच्यावर, पण जरा बारकाईने विचार करा की या सुंदर फुलाला आकार देणारा कोण असेल, या सुंदर फुलाला रंग भरणारा कोण असेल। हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है। सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा वर्षा बनकर, फिर नहरे बनी नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है। तेरे रंग अनेक तू एक ही है। त्यानं बनवलेलं जग जर एवढं सुंदर आहे सज्जन हो, तो करताय, तो कारण आहे, आणि हे सगळं जग त्याचं कार्य आहे, सगळं जग कार्य आहे। विचार करा, त्यानं बनवलेलं जग जर एवढं सुंदर आहे तर तो किती सुंदर असेल। सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा। विटेवरी उभा आहे, विटेवरी उभा आहे कानया सावळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, सुंदर स्वरूप आज पाहिले मी डोळा, आज पाहिले मी डोळा। विचार करा सज्जन हो, काही लोक म्हणतात जर हे जग त्या भगवान परमात्म्यानं बनवलंय तर तो परमात्मा दिसत कसा नाही डोळ्याने? आजपर्यंत असा कुणी माणूस का सांगू शकत नाही की मी त्याला पाहिलंय म्हणून? तो दिसत नाही असं नाही सज्जन हो, रोज आपल्याला दिसतोय तो, फक्त आपण मानत नाही त्याला। एक दिवस सूर्योदय होण्याचा कॅन्सल होऊ द्या, एक दिवस सूर्योदय होणंच कॅन्सल होऊ द्या, मग कळणार माणसाला भगवान परमात्म्याचं अस्तित्व काय। रोज सूर्य उगवतो ना, हाच माझ्या भगवंताचा चमत्कार आहे सज्जन। संध्याकाळी झोपलेला माणूस, त्याला कुणी आवाज देऊ नका, पहाट झाली की कोण येतंय आणि कोण त्याच्या हाता मानेखाली हात घालून त्याला उठवतंय। विचार करा सज्जन, हे अस्तित्व माझ्या भगवंताचं आहे। न था दातवा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर वो करेगा। कोण हे सगळं चालवणार आहे का? तू ही नाम तारन सबे काज सारन, धरो उसका धारन निवारण करेगा। न था दातवा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर वो करेगा। तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना, जिन्हें पेट दीना वो आपे भरेगा। मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर, जिन्हें टाक मारा सो टारा टरेगा। न था दातवा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर वो करेगा। तू ही नाम तारन सबे काज सारन,
धरो उसका धारण निवारण करेगा, धरो उसका धारण निवारण करेगा। न था दातवा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर वो करेगा। तोंडात दात नव्हता जन्माला आलो त्यावेळेला आईच्या शरीरामध्ये आणि गाईच्या शरीरात दुधाची व्यवस्था केली त्याने। कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, चालवी श्रीपती सवे दोनी, चालवी श्रीपती सवे दोनी, चालवी श्रीपती अरे बोल सवे दोन्ही, हे चालवी श्रीपती सवे दोन्ही, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, देखवी ऐकावी एका नारायण, दयाचे भजन चुकू नका, दयाचे भजन चुकू नका, दयाचे भजन चुकू नका, चुकू नका, चुकू नका। वा टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा। कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती। प्रश्न विचारलेत संतांनी। डाऊट वाटतो ना तुम्हाला, मनात शंका येते ना की खरंच हे जग देवानं बनवलंय का, खरंच या जगाला चालवणारा तो भगवान परमात्मा आहे का, जर आम्ही असे हाताची घडी घालून बसलो तर खरंच हे जग चालन का, याची शंका वाटते ना। लक्षात घ्या, तुम्ही काही नाही केलं तरी हे जग चालणार आहे, लक्षात घ्या। प्रमाण दिले संतांनी, प्रश्न विचारले, सांगा फुटती तरुभर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली। बिना चपला बुटाचा पाय जमिनीवर टेकावा वाटत नाही, इतकं कडक ऊन, वैशाखाचं ऊन, आणि त्या तापलेल्या कडक उन्हामध्ये पाषाणावर अनवनी पायानं जाऊन उभं राहणं शक्य होत नाही, इतक्या तापलेल्या, आणि ज्या पाषाणाला घनाचे घाव घातले तरी तुकडा बीजाचा निघत नाही, इतकं भयंकर कडक असलेलं ते पाषाण, त्या पाषाणाचा त्याचे दोन तुकडे करण्याचं काम कोण करते? छोटस कोवळं रोपट कोणी दिली, त्या नख नुसतं जर मारलं त्या रोपट्याला तर त्याचा तुकडा पडतो, इतकं नाजूक असते, आणि त्या खडकाचं भेदन करून ते वर येते। आणि मग लक्षात येतं सजन हो नाही, या कोवळ्या रोपट्याला ताकद देणारा कोण? कुणी दिली त्या रोपट्याला ताकद? तुम्ही ग्रामीण भागातली मंडळी आहेत, तुमच्याकडं खदानी असतात का? खदानी दगडाच्या खाणी, त्या दगडाच्या खाणी ज्या वेळेला ब्लास्टिंग केल्या जाते, आणि ब्लास्टिंग झाली का त्याच्यात मोठमोठे पाषाणाचे दगड बाहेर येतात संजय महाराज, आणि त्या पाषाणाच्या दगडामधून ज्या वेळेला त्याला अवसानापुरते केले जातात, फोडून घाणानं त्याला छोटे छोटे बनवले जातात, उचलल एवढे, ते फोडणारे जे कारागीर असतात, घनाचा घाव त्या दगडावर मारल्याबरोबर त्या दगडाचे तुकडे होतात, आणि तुकडा त्याचा बाजूला पडला
की सजन हो त्या पाषाणातून टणकन उडी मारतो एक बेडूकन बाहेर बाजूला बसून असतो. पाहिलं का तुम्ही हे चित्र कुणी पाहिलंय का? दगडातून त्याचे दगड तुकडे झाले की त्याच्यातून बेडूक उडी मारतो. दगड पूर्ण पॅक आहे आणि त्या पॅक असलेल्या दगडामध्ये विचार करा, सायन्स सांगतंय विदाऊट ऑक्सिजन कोणताच जीव या जगात जिवंत राहू शकत नाही. बरोबर ना? नाक दाबल्यावर किती वेळ माणूस जिवंत राहील? नाक दाबल्यावर नाही राहू शकत माणूस, 1 मिनिट सुद्धा नाही राहू शकत. मग विचार करा ना माय बाप, त्यात बंद दगडामध्ये जो बसलेला बेडूक आहे त्याला ऑक्सिजन कोण देत आहे? तया मुखी चारा कोण घाली हो, तया मुखी चारा कोण घाली हो, तुझ्या मुखी तारा कोण घाली, तुझ्या मुखी तारा कोण घाली. पाषाणाचे पोटी जन्मला तर दूर, पाषाणाचे पोटी जन्मला तर दूर, तया मुखी चारा कोण घाली, तया मुखी चारा कोण घाली, पाषाणाचे पोटी जन्मला दरदूर, तया मुखी चारा कोण घाली. विचारलेत प्रश्न माझ्या संतांनी तुम्हाला, मला सज्जन हवाय का? शेवटी निरुत्तर व्हावं लागते आणि मान्य करावं लागते की हे जग बनवणारा, या जगाला चालवणारा आणि या जगाचा संहार करणारा तो आहे. विनाकारण माणसं फुगत असतात, पट्ट्याने हे केलं आणि पट्ट्याने ते केलं, तू काहीच करीत नाहीस. करता धरता तो परमात्मा आहे सज्जना हो. फक्त एक म्हणलं पाहिजे, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही